रामकृष्ण हरी. तर आज आपण भरल्या वांग्याची भाजी करणार आहोत. कशी करायची ती तुम्हाला मी दाखवते. तर आपण सर्वात आधी इथे वांगी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि बाकी लागणारं साहित्य, तर मी इथे कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतला आहे, जिरेपूड घेतले आहे, कांदा लसूण तिखट, शेंगदाण्याचं कूट, घरगुती तिखट, धणेपूड, हळद आणि मीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण सगळं एकत्र करून चांगलं एक 5 ते 7 मिनटं ठेवून टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला वांगी चिरून घ्यायचे. तर आम्ही वांगी इथे चिरून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. 4 भाग करून घेतलेले आहेत आणि अर्धी देठ आपल्याला काढून टाकायची वांग्याची, अशा पद्धतीने. आता आपण ही वांगी, जो मसाला केलेला तो वांगीमध्ये भरून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मसाला भरायचा आहे. मसाला भरून झाला की आपल्याला तेलात एक एक करून ही वांगी सोडायची आहे. अशाच रीतीने सगळ्या वांग्या तेलात सोडून 5 ते 8 मिनटं आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. वाफेवरच ही वांगी आपल्याला शिजवायची आहे, ह्याच्यात पाणी वगैरे घालायचं नाही आहे. बघा तुम्ही, अशा रीतीने सुंदर वांग्याची भाजी तयार होते तुमची. तुम्ही पण करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. भरली वांगी किती सुंदर दिसते आणि खायला पण खूप चविष्ट लागते.